तर आपण पाहतोय आता नगरपंचायत नगर परिषदेच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। साधारण तासभर होतोय, त्यामुळे आता काय नेमकं चित्र तिथे पाहायला मिळते यासाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, साधारण एक तासभर व्हायला आलेला आहे, मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत का किंवा कुठे बिघाड झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत का, काय एकूण तपशील आहे? श्वेता, आता तासभर उलटलेला आहे आणि मतदानाला आता चांगली गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे 7:30 वाजता ज्यावेळेस मतदानाला सुरुवात झाली, थंडी जास्त होती, त्यामुळे नागरिकांची फारशी गर्दी नव्हती। मात्र आता 8:30 वाजलेलं आहे, वातावरण उबदार व्हायला लागलं आहे आणि तशा मतदारांच्या रांगा वाढायला लागलेल्या आहे। गेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7ही नगरपरिषदमध्ये सरासरी 65 ते 70% मतदान झालं होतं। मात्र यावेळेस या निवडणुका बऱ्याच कालावधीनं होत आहे, बहुप्रतीक्षित अशा निवडणुका आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृतीचं हे सुद्धा राबवण्यात आलेलं होतं। त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल अशी प्रशासनाला सुद्धा आशा आहे आणि ते चित्र सध्या मतदान केंद्रावर सुद्धा आपल्याला दिसतंय। मोठ्या संख्येनं महिला, पुरुष या ठिकाणी मतदानाला येत आहे, मतदानाच्या रांगा आपल्याला पाहायला मिळते। मी यावेळेस छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड येथील मतदार केंद्रावर आहे। या ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप म्हणजे महायुतीच्या दोन भागीदारांमध्ये थेट लढत आहे। या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर इथं प्रचंड टीका करण्यात आलेली। इथली नगरपरिषद गेली काही वर्ष सातत्यानं अब्दुल सत्तार जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या ताब्यात आहे। कुठल्याही परिस्थितीत यावेळेस इथली सत्ता उलथवून टाकू असा निर्धार भाजपने केला आहे। त्यानुसार भाजपने इथं जोरदार मोर्चे बांधणी सुद्धा केली होती। भाजपने या ठिकाणी शिवसेनेकडनं पैसे वाटपाचा मोठा एक मिशन जणू राबवण्यात येतं आहे अशा पद्धतीचा आरोप सुद्धा केला होता। त्याची सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रार भाजपने केली आहे आणि त्या दृष्टीनं इथल्या मतदानाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपण बघतोय की मतदार राजा सकाळपासूनच या ठिकाणी आलेला आहे। मतदान हा सगळ्यांचा हक्क आहे, ते कर्तव्य आहे, ते बजावायलाच हवं आणि त्या दृष्टीनं सिल्लोड येथील मतदार राजा आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला आज सकाळी सिल्लोडमध्ये काही मतदान केंद्रावर EVM मशीन सुरू झाल्या नव्हत्या, बिघाड आला होता। मात्र आता चित्र पूर्ववत झालं आहे। संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये आणि सोबतच गंगापूरमध्ये काही ठिकाणी सकाळी अडचणी आल्या होत्या, तिथेही मतदान आता सुरळीत सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। सध्या तरी कुठेही बिघाड नाही आहे, अगदी शांतीमध्ये मतदान सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। मतदार राजा मोठ्या संख्येनं आता मतदानासाठी बाहेर पडल्याचं चित्र आपल्याला सिल्लोडमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे सिल्लोडमध्ये आता मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात।